आसाराम लोमटे यांचं इडाबिडा टळो हे केवळ कथासंग्रह नाही, तर आपल्या मातीतील माणसांच्या संघर्षाचा, त्यांच्या दुःखाचा आणि जगण्याच्या जिद्दीचा आरसा आहे. लोमटे सरांची लेखणी इतकी धारदार आहे की ग्रामीण भागातील राजकारण, बदलत जाणारी खेडी आणि तिथल्या सामान्य माणसाची होणारी ओढाताण तुम्हाला अंतर्मुख करायला लावते. येथील प्रत्येक कथा तुमच्या मनाचा ठाव घेते. 90च्या दशकानंतर जागतिकीकरणामुळे बदललेल्या खेड्यांचे स्वरूप या कथांमधून समोर येते. शेती, तिथले राजकारण आणि सामान्य माणसाची होणारी ओढाताण लेखक अत्यंत बारकाईने मांडतात. खेड्यातल्या माणसांमध्ये असलेली माया आणि त्याच वेळी सत्तेसाठी किंवा पैशासाठी एकमेकांच्या पायात पाय घालण्याची वृत्ती या दोन्ही बाजू यात दिसतात. कथांमधील नायक हा बहुतेकदा परिस्थितीने गांजलेला, व्यवस्थेशी झुंज देणारा सामान्य माणूस आहे. त्याच्या आयुष्यातील एडाबेडा कधी संपतील हा प्रश्न वाचकाला अस्वस्थ करतो. हे पुस्तक म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर दुष्काळ, राजकारण आणि गरिबीशी दोन हात करणाऱ्या खऱ्या माणसांची वेदना आहे. ग्रामीण साहित्यातील एक मैलाचा दगड. जर तुम्हाला अस्सल मराठमोळं आणि वास्तवाच्या जवळ जाणारं साहित्य वाचायला आवडत असेल तर हे पुस्तक तुमच्या संग्रही असलंच पाहिजे.